नमस्कार. आपल्या जगच्या चॅनलवरती मी वसंत आपटे. सध्या सगळीकडे राममय वातावरण झालंय ही गोष्ट खरी आहे. म्हणजे इतर काही बोलायच्या आधी लोक रामच सुरू करतात. कुठे जर एखादा पॅन्डॉल घातलेला, एखादा मंडप घातलेला दिसला की काय इथं काय रामाची तयारी चालू आहे काय असं विचारायला लागले लोक. म्हणजे त्याच्या घरचा काही कार्यक्रम असेल किंवा त्याच्या व्यवसायाचा काही भाग असेल असं काही लोकांच्या हल्ली मनात येत नाहीये. एखादे कुठं चार निशाणं आणि जरा सजावट स्वच्छता झालेली दिसली की इथं काय रामाचं देऊळ आहे, राम यायला लागले काय असं विचारायचं. इतका रामाचा प्रभाव आणि ह्या वातावरणाचा एक परिणाम झालेला आहे. एवढंच कशाला, काल सोलापूरमध्ये प्रधानमंत्री मोदी आले होते आणि भाषणाला सुरुवात करताना त्यांनी फक्त व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं घेऊन 22 जानेवारी एवढं उच्चारल्यानंतर लोक जे उसळून उभारले, श्रीराम की जय, जय श्रीराम, जे घोष सुरू झाले. म्हणजे नुसतं 22 जानेवारी एवढं त्यांनी म्हटलं आणि जय श्रीरामाचे घोष सगळ्या लाखभर लोकांनी सुरू केले. इतकं ते राममय वातावरण ज्याला आपण म्हणतो ते झालेलं आहे. या वातावरणाचा राजकारणाशी संबंध नको तितका जोडला गेला हे माझ्या दृष्टीनं जरा अप्रूप झालं. आणि त्याचं कारण हे की अकारण काँग्रेसमधनं, या पक्षानं, काँग्रेस ह्या इतक्या जुन्या जाणत्या म्हणवल्या जाणाऱ्या पक्षानं याच्यातून सगळं आपल्याला बाजूला काढलं. किंबहुना नुसते ते लोक बाजूला राहिले असते तरी एक वेळ ठीक होतं. बाबा ज्याला जायचंय त्यांनी जावं, नाही त्यांनी नाही, हा काय राजकारणाचा विषय नव्हे, राम हा सगळ्यांचा आहे असं म्हणून ते जरी बाजूला झाले असते मुकाटपणी तरी चाललं असतं. पण त्यांनी या राम भक्तीलाच विरोध करायला सुरुवात केला, रामाच्या देवळाला विरोध करायला सुरुवात केला, अयोध्येच्या जीर्णोद्धाराला विरोध करायला सुरुवात केला. आणि त्यामुळं या सगळ्याचा हिंदुत्वाच्या, रामाच्या, राम जन्मभूमीच्या विरोधात काँग्रेस आहे असं वातावरण तयार करायची आयती संधी भारतीय जनता पार्टीला दिली. रामाचा जीर्णोद्धार, रामाचं मंदिर उभारणी आणि अयोध्येचं राम मंदिर ही हिंदूंचीच नव्हे देशाची अस्मिता होती. आज तुम्ही बघितलं असेल, काही लोकांनी व्हिडिओ तो पाहिला असेल, फारुख अब्दुल्ला हे त्या रामाचं भजन गाताना व्हिडिओ एक सगळीकडे फिरतोय आणि कपिल सिब्बल तो ऐकत बसलो आणि वा 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 म्हणतात. आता त्याच्यावरही काही लोकांनी जरा टार्गेटपणानं रेड्यामुखी वेद असले काहीतरी कॉमेंट्स केले. हे योग्य नव्हतं असं म्हणू नये, परंतु काल परवापर्यंत फारुख अब्दुल्ला जे शिव्याशाप देत होते, त्यांना रामाचं भजन पाठ आहे आणि या गलीतून राम गेला कुठं या वयामध्ये इतक्या छान आवाजात ते म्हटले. याचा अर्थ त्यांच्यावरती त्या राम संस्कृतीचा प्रभाव निर्विवादपणानं आहे. कित्येक मुस्लिम लोक, कित्येक इतर पक्षाचे लोक, इतर काही कम्युनिस्ट लोक किंवा काँग्रेसनं विरोध केला तरी सुद्धा कित्येक काँग्रेसवाले, उत्तर प्रदेशमधले काँग्रेसचे पदाधिकारी हे सुद्धा या त्या शरयू नदीमध्ये डुबक्या मारून रामलल्ला जय श्रीराम करायला लागले आणि आम्ही रामाच्या मंदिरामध्ये जाणार, आम्ही दर्शनाला जाणार, अतिशय जोर आहे वगैरे वगैरे काँग्रेस पक्षातले लोक म्हणायला लागले. आता काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी म्हणतात, काँग्रेसचे मतदार म्हणतात, काँग्रेसचे सभासद सामान्य म्हणतात, तुमच्या माझ्यासारखा एखादा काँग्रेसवरती बाबा काँग्रेस हा चांगला विरोधी पक्ष म्हणून मोठा व्हायला पाहिजे अशा मताचे लोक म्हणतात. आणि तरी काँग्रेसचा विरोध असं ह्या दोघा तिघा ज्येष्ठ नेत्यांनी त्याचं वातावरण तयार केलं. अकारण आपल्याला त्या विरोधामध्ये ओढलं. आता ते कोण एक धर्माचार्य म्हणाले की ते मंदिर अपुरं आहे त्यामुळं रामलल्लाची मूर्ती त्यामध्ये ठेवणं चूक आहे, एवढं म्हणले की हे काँग्रेसवाले लागले ओरडायला. बघा, धर्माचार्यांचा सुद्धा त्याला विरोध आहे. अरे आता तुम्ही धर्माचार्यांचा विरोध एकदा मानायचा तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. धर्माचार्यांचं मत तुम्ही कधीपासून मानायला लागला? तुम्हाला काही ज्योतिषावर विश्वास नाही, तुमचा धर्माचार्यांवर विश्वास नाही, तुमचा हिंदू धर्मावर विश्वास नाही, तुमचा हिंदुत्वावर विश्वास नाही. आणि कोण एक ते धर्माचार्य विरोध करतात म्हणले की त्यांची तळी उचलून धरून लगेच बघा धर्माचार्यांनी सुद्धा त्याला, म्हणजे त्या धर्माचार्यांचं ऐकण्यापुरते तुम्ही तेवढे लगेच त्या बाजूला गेलात का? हे जे त्यांच्यात गोंधळ झालेला आहे सगळ्या डोक्यामध्ये तो फार केविलवाणा व्हायला लागला. आणि हा सुज्ञ माणसाला थोडासा नाराज करणार आहे की असा विरोधी पक्ष असता कामा नये.
संबंध देशामध्ये एक राम जन्मभूमीची लाट, पण ती सुद्धा काही त्यांनी बळजबरीनं घेतलेली नाहीये. ओवैसी सारखे लोक सुद्धा म्हणायचे आणि मुस्लिम पक्ष सुद्धा म्हणायचा, बाबरी मशीदच्या बाजूचा पक्ष सुद्धा म्हणायचा की सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो, सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाल दिला त्याप्रमाणे ते पुढे घडत गेलं. आता सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर हा प्रश्न खरं म्हणजे पक्षीय राजकारणातून बाजूला व्हायला पाहिजे होता. त्याच्याऐवजी आज राम मंदिर गडबडीनं का होईना त्यांनी उभं केलं. भारतीय जनता पार्टीचं ते आश्वासन होतं, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ते पहिल्यापासून सांगत आलेत की आम्ही राम मंदिर उभारू, मंदिर वही बनाएंगे, आणि हेच लोक त्याची टिंगल करायचे की मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. आता तारीख बतावल्यानंतर हे पुन्हा त्याला विरोध करायला लागले. नुसता जर तुम्हाला मोदींना आणि त्या भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा असेल तर त्याच्यामध्ये रामाला आणि राम जन्मभूमीला गुंतवून अकारण त्यांनी आपल्याच मतदारांना दुखावलं. रामाला मानणारे लोक हे फक्त भारतीय जनता पार्टीचे आहेत का? तसं नाहीये. तुमचेच पदाधिकारी शरयू नदीमध्ये डुबक्या मारायला लागलेत. किंबहुना आज भारतामध्ये समजू आपण एक 75 ते 80% हिंदू लोकांची लोकसंख्या आहे असं समजूया. मग भारतीय जनता पार्टीला 75 ते 80% मतं कुठं मिळत आहेत? त्यांना परवाच्या अगदी जास्तीत जास्त मतं मिळाली ती 41%. म्हणजे उरलेले जे 30-35% लोक आहेत ते हिंदू आहेत, पण ते काँग्रेसला मतं देत असतील किंवा इतर पक्षांना देत आहेत, भारतीय जनता पार्टीला ते देत नाही आहेत मतं. आणि ते स्वाभाविक आहे, असायला काय हरकत नाही. मतदान एकदा आपण जे घेतो ते मतविरोध असल्याला दुसरं मत असायला काही हरकत नाही. परंतु त्याचा रामभक्तीशी किंवा अयोध्येतल्या राम मंदिराशी काय संबंध या काँग्रेसच्या ज्येष्ठ लोकांनी जोडला कळत नाहीये. बरं, त्यांना कुणी काही आडवं तिडवं विचारलं किंवा काँग्रेस ह्याला का विरोध, तर हे लगेच त्याची बाजू घ्यायला लागतात की नाही सोनिया गांधींचा काय त्याला विरोध असणार नाही, खरगेंचा तर असणारच नाही, राहुल गांधी तर नेहमी देवळात जातातच म्हणजे त्यांचाही विरोध नाही. मग विरोध आहे कुणाचा? ते फारुख अब्दुल्ला राम भजन गायला लागले, कपिल सिब्बल त्यांची वाहवा करायला लागले, हे तर म्हणतात आम्ही सगळे जाणारच, प्रदेश स्तरावरचे काँग्रेसवालेही जायला लागले, जे जात नाहीयेत ते पक्ष सोडून जायला लागले, आणि ह्या तर 3, 4, 5 जे कोणी उच्च स्तरावरचं ज्याला हायकमांड म्हणतो तेही नसावेत असं या काँग्रेसवाल्यांच्या समर्थकांचं म्हणणं. मग काँग्रेसचा म्हणजे विरोध आहे कुणाचा? याच 3-4-5 जणांचा, 10 जणांचा आहे. ते अधीर रंजन चौधरी वगैरे ते जरा उतावीळ प्रकरण आहे, ते सोडून देऊ आपण. म्हणजे निव्वळ कर्कश भांडकुदळपणा, याच्या व्यतिरिक्त त्यांची संसदीय कारकीर्द काही दिसत नाहीये. परंतु त्यांचं मत एक बाजूला ठेवा. मल्लिकार्जुन खरगेंसारखा इतका ज्येष्ठ माणूस इतका विरोधात का उतरावा? सोनिया गांधींचं एक तिकडची इकडची बाजू, त्यांचा तो विदेशी धर्म, अमुक तमुक, ते सगळं समजून घेऊया आपण. पण तरी सुद्धा काँग्रेसचा सर्वसामान्य सभासद आणि प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी जर त्या राम मंदिरामध्ये जायला लागले तर आता काँग्रेसचा विरोध म्हणजे विरोध नेमका कुणाचा? विरोध फक्त त्या गोंधळलेल्या मेंदूंचा विरोध आहे असं मला वाटायला लागलं. आणि ती फार कीव करण्यासारखी अशी परिस्थिती निर्माण झाली. असं व्हायला नको होतं. मला असं लक्षात आलं की सच्चे काँग्रेसवाले, जुन्या पिढीचे, वयोवृद्ध, अशी जी काँग्रेसवरती श्रद्धा ठेवणारी, किंबहुना आज मतांच्या राजकारणासाठी म्हणून काय करतात ते सोडून देऊया, पण भारतीयत्वाचं तत्वज्ञान सांगणारी, ग्रामीण भागातल्या लोकांचं कल्याण सांगणारी, सत्याग्रहासारख्या किंवा भारतीय राहणीमानाच्या तत्वाचा पुरस्कार करणारी अशी जी काही एक काँग्रेसची प्रतिमा होती एकेकाळी, ती नाहीशी होऊन हे आता उल्लूपणा आणि असा काहीतरी क्षुल्लक कारणासाठी विरोध करणारे. भारतीय जनता पार्टीवाल्यांना अनायासे ते निमित्तच मिळालं ना. यांच्या विरोधातलं इतकं सोपं एक हत्यार मिळाल्यानंतर ते त्याच्यावरती हल्ला घ्यायचं राहतील काय? त्यामुळं आता हा प्रश्न समजावून घेतला पाहिजे आणि काँग्रेसवाल्यांनी या राम मंदिरामध्ये ऐन वेळेला का होईना तो माघार घेतली पाहिजे. आणि नाही बाबा आम्ही भ्रमनिराश झाला हे खुल्या दिलानं मान्य केलं पाहिजे. पराभव झाला तरी सुद्धा हळूहळू का होईना ती माघार घेऊन पराभव मान्य करावा लागतो. तसं कुठल्या तरी धर्माचार्याच्या मागं लागून आता तुमचा विश्वास आहे धर्मावरती का त्या ज्योतिषावरती का नाही आहे ते तरी एकदा सांगा ना. तेही सांगायचं नाही आम्ही धर्मनिरपेक्ष, आम्ही असल्या भाकड गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, आम्ही विज्ञानवादी, आम्ही पुरोगामी वगैरे सगळं बडबडायचं
आणि कुठला तरी एक धर्माचार्य असं म्हटला की त्याच्या मागे सुटायचं, बघा तो सुद्धा विरोध करतोय. त्याचं कशाला ऐकतात? तुमचा विरोध असेल तर ठामपणानं का विरोध आहे तो मांडा ना. आणि आपल्या अनुयायांना आणि कार्यकर्त्यांना, प्रदेशाध्यक्षांना वगैरे सांगा की बाबा ह्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. तेही धाडस नाही. मग ज्याला जायचंय ते जाऊ देत. मग जाता येतेच की, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? काँग्रेसवाल्यांनी हा जो अकारण विरोध ओढवून घेतलाय, पदाधिकाऱ्यांनी विशेषतः ग्रामीण भागामधले किंवा शहरी भागामधले सुद्धा काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा आज मोठमोठी पोस्टर लावली, रामाचं स्वागत करतायत, तिलक लावतायत, ते झेंडे उभे करतायत. आणि आता ते भगवे झेंडे मुकाट्यानं त्या बिचाऱ्या काँग्रेसवाल्यांना लावायची वेळ आली. मग हे वातावरण राममय जे आहे ते एका रेट्यानं त्यांनी करून नेलं. भारतीय जनता पार्टीचं त्यामध्ये राजकारण असेलही, असायला हरकतही नाही. ही एक संधी ते पकडणारच की हो, का नाही पकडणार? शेवटी त्यांना जिंकून यायचंय. शेवटी 24ची निवडणूक समोर आहे आणि यासाठी म्हणेल ते हत्यार ते हातामध्ये घेणार आणि विरोधकांना किंवा प्रतिस्पर्ध्यांना ठोकून काढणार. यात काही गैर नाही. म्हणजे विरोध सुद्धा दोन तुल्यबळ पक्षांमध्ये असायला पाहिजे, तो आज दिसत नाहीये. त्यांच्या इंडिया आघाडीमध्ये काय चाललंय ते आपण बघतोय. ते बंगालवाल्या तर म्हणतात बिचारी ती मी 2 सीट देणार, उत्तर प्रदेश म्हणतात आम्ही 8 सीट देणार. अशा स्थितीमध्ये काँग्रेसकडे पुन्हा जर हे असं जर लोंबकळतं धोरण असेल तर आहे तो पक्ष संपेल आणि ती काही चांगली घटना घडेल असं मला तरी वाटत नाही. विरोधक इतके संपून जाणं हे लोकशाहीला पूरक नाही. एकपक्षीय लोकशाही आपल्याला नकोय. द्विपक्षीय कमीत कमी लोकशाही हवी आणि विचारांचं स्वागत, मतमतांतरांचं स्वागत, मतमतांतरावरती आधारित, चर्चेवर आधारित हितकर अशी धोरणं ठरली पाहिजेत. त्याची ठिकाणं आहेत, विधानसभा आहे, लोकसभा आहे वगैरे, तिथं योग्य तो विरोध करावा. तिथनं पळून यायचं, तिथनं सभात्याग करायचा, तिथं आरडाओरडा करायचा, तिथं कामकाजच होऊ द्यायचं नाही. आणि इकडं राम मंदिराला मात्र विरोध करायचा. त्यामुळे जनतेचा रोष अकारण तुम्ही ओढवून घेतलात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलात असं मला वाटायला लागलंय. आणि हे पुष्कळशा लोकांना, म्हणजे मला सुद्धा हे काही बरं नाही वाटत आहे. काँग्रेस पक्षानं अशा तऱ्हेनं उगीच्या उगीच आत्महत्या करायच्या बाजूला जावं आणि विहिरीत उडी टाकावी म्हणतात, किंवा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यावा म्हणतात, किंवा आपल्याच पायावर कुऱ्हाड मारावी म्हणतात वगैरे वगैरे जे म्हणतात ते आज काँग्रेसच्या नेतृत्वानं चालवले. आणि ह्याचा माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला जरा त्रास होतोय की इतकं काँग्रेसनं राम मंदिर प्रकरण आपल्यावर ओढवून घेऊन आणि अकारण भाजपच्या हातात देऊन बऱ्याच लोकांचा, म्हणजे 75% लोक, सगळा समजा अगदी 75% या देशामध्ये 80% हिंदू राहतात, त्यातले कमीत कमी 65% लोक आज राममय झालेले आहेत. 10-20% लोक सोडून देऊ आपण, काही ते विचारवंत असतील, पुरोगामी असतील, काही ते राम म्हणजे नाहीच म्हणतील, ते सगळं म्हणणारे लोक एक 5-10% आहेत, नाही असं नाही. पण तेवढी 5-10%ची भरपाई इतर समाजातल्या लोकांनी केलेली आहे. म्हणजे आज मुस्लिम समाज सुद्धा पुष्कळ अंशी इकडे झुकलेला आहे. आणि हे वातावरण जर टिकलं तर आपोआपच भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये तुम्ही सगळी शस्त्र आणि पराभव दिला आणि आपण अकारण तो पराभव स्वीकारला असं होईल. मला असं वाटतंय की कुठल्याच पक्षानं या प्रकारानं जाऊ नये वाहवत. मग ती राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा अजूनही अनिर्णित राहिलेली शरद पवारांच्या गटाचं ते राष्ट्रवादी असेल, यांनी का असं करावं आणि इतकं त्याला तुटून राहावं. आणि त्या मोदींच्या विरोधासाठी रामाला विरोध, भारतीय जनता पार्टीच्या विरोधासाठी राम मंदिराला विरोध, अयोध्येच्या प्रकरणामध्ये या लोकांना विरोध, असं करण्याचं काही कारण नव्हतं. या देशाची नस पकडण्यासाठी गांधीजीने सुद्धा रामराज्याची कल्पना केली, गांधीजीने सुद्धा रामलल्ला मानला, गांधीजीने सुद्धा हिंदुत्व पुकारलं, गांधीजींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हिंदू राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र याचा पुरस्कार केला. ते तरी निदान मान्य करायचं होतं. आज तुमची आरडाओरडा काही लोकांचा चाललेला आहे की गांधींना पण या लोकांनी पळवलं म्हणून. तुम्ही त्यांना मोकळं सोडल्यानंतर ते पळवणारच की. रामभूमीचा विषय तुम्ही अगदी बाजूला टाकला. 10 वर्षापूर्वीची किंवा 5 वर्षापूर्वीची अयोध्या बकाल करून टाकलेली होती. इतकं तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. कुणी त्या रामजन्मभूमीला जायचं म्हटलं की त्यांच्या अंगावर काटा यायचा. आपल्यावर काहीतरी ते सेक्युलर वगैरे म्हणत होते, ते टाळतील का काय, आम्हाला धर्म बाजूचे किंवा आम्हाला हिंदू समजतील का काय, अशी काहीतरी त्यांना भीती होती. आता हे छाती काढून तिथं जयघोष करत निघाले तर आता त्यांना तिथं जायला जागा नाही, तोंड दाखवायला जागा नाही, असं काय झालंय त्यांना वाटते का काय.
असं मानायचं काय कारण नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वीकारावा आणि ह्या वातावरणामध्ये सहभागी व्हावं, बेताबेतानं माघार घ्यावी आणि विरोधाला विरोध असं न करता तत्वनिष्ठ विरोध जर केला तर अजूनही तुमच्या बाजूला लोक येतील. लोकांना द्विपक्षीय उत्तम लोकशाही हवी आहे. त्यामुळे तुम्ही जर त्यातल्या त्यात तुमच्यावर जास्त जबाबदारी, कारण तुम्ही दीर्घायुषी आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही जर ही अशा प्रकारानं अकारण विरोधाचं वातावरण जर देशात निर्माण केलं तर ते ठीक नाही होणार. मला वाटते काँग्रेसच्या विचाराचे तुम्ही असा अगर नसा किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाजूचे असा अगर नसा, पण एक सुजाण लोकशाहीवादी जाणता नागरिक म्हणून तुम्ही या विचाराचं स्वागत कराल असं मला वाटतंय. पटला विचार तर अवश्य सबस्क्राईब करा, त्याला सर्वतोपरी सहकार्य करा. धन्यवाद.